सध्या महाराष्ट्रात LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि वाढलेले गॅस दर सामान्य नागरिकांसाठी मोठं संकट बनलं आहे। यामुळे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची चांगलीच कसरत होत आहे। राज्य सरकार सिलेंडरची उपलब्धता आहे असं जरी सांगत असले तरी गॅस एजन्सी समोरील गर्दी मात्र कमी होत नाही। दरम्यान ऑनलाईन बुकिंगची पद्धतही अडचणीची ठरत आहे, ज्यामुळे चाकरमान्यांना लांब रांगा लागणं आणि गॅस मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि कष्ट लागणं अशा समस्या भेडसावत आहेत। जळगाव सारख्या शहरांमध्ये गॅस पंपावर सिलेंडर भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत। शहरात 3 गॅस पंप असले तरी दोन्ही पंपावर गॅस संपलेला आहे आणि त्यामुळे एकाच पंपावर गॅस उपलब्ध असल्याने तिथे लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे। या परिस्थितीत रिक्षा चालकांना प्रचंड अडचणी येत आहेत, कारण गॅसच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रिक्षा भाडेही वाढले आहेत। त्यामुळे सामान्य नागरिक आणि रिक्षा चालक दोन्ही आर्थिक संकटात सापडले आहेत। इगतपुरीतील व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा देखील कायम आहे। हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर जेवण तयार करण्याची वेळ आल्यानं त्यांना अतिरिक्त कष्ट सहन करावे लागत आहेत। काही हॉटेलसुद्धा बंद करण्याचा विचार करत आहेत, कारण चुलीवरचं जेवण तयार करणं महाग पडत आहे। या स्थितीत हॉटेल व्यावसायिकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे। दुसरीकडे राज्य सरकारने ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी परवाना घेणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे वाहनांसाठी नोंदणी आणि परवाना प्रक्रिया आणखी कडक होईल। संपूर्ण राज्यातील हा गॅस तुटवडा आणि महागाईचं संकट सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रभावित करत आहे।